कोल्हापूरच्या राजकारणात अण्णा हे नाव सत्ता नव्हे तर संघर्षाचं प्रतीक राहिले। दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव उर्फ अण्णा यांनी पदासाठी नव्हे तर जनतेसाठी राजकारण केलं। अन्यायाविरोधात थेट रस्त्यावर उतरून लढणं, विकासासाठी आक्रमक भूमिका आणि सामान्य माणसाचा आवाज बनणं हीच त्यांची खरी ओळख। त्यामुळे आज ही अण्णा हे नाव जनतेच्या मनात जिवंत आहे। अण्णानंतर हा वारसा केवळ नावापुरता न राहता माजी आमदार जयश्रीताई जाधव यांनी कृतीतून पुढे नेलाय। पुरुष प्रधान राजकारणात ठाम उभं राहत महिलांचे प्रश्न, आरोग्य सुविधा आणि विकास कामांना त्यांनी वेग दिलाय। संवेदनशीलतेसोबतच निर्णय क्षमतेची धार असलेलं नेतृत्व म्हणजे जयश्रीताई जाधव। आता हाच वारसा महापालिका निवडणुकीच्या रणांगणात नव्या पिढीकडे आलाय। सत्यजित जाधव दिवंगत अण्णांचे पुत्र प्रभाग क्रमांक 11 मधून शिवसेनेचे उमेदवार म्हणून उभे आहेत। वारशाचा अभिमान नाही तर जबाबदारी ही भूमिका घेत सत्यजित जाधव स्थानिक प्रश्नावर थेट भाष्य करत आहेत। शहरी समस्या, पायाभूत सुविधा आणि पारदर्शक कारभार यावर त्यांचा ठाम अजेंडा आहे। प्रभाग क्रमांक 11 मधील ही लढाई केवळ निवडणूक नाही तर विश्वासाची परीक्षा आहे। वारसा फक्त सांगायचा की टिकवून दाखवायचा, आश्वासनापलीकडे जाऊन कामातून उत्तर देता येते का, आणि अण्णांनी जपलेला जनतेचा विश्वास आजही कायम राहतोय काय? कोल्हापूरकरांसाठी हा निर्णय भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य जोडणारा आहे। अण्णांचा संघर्ष, जयश्रीताईंची संवेदनशीलता आणि सत्यजित जाधवांची आक्रमक तयारी प्रभाग क्रमांक 11 मधून शहराच्या राजकारणाला नवी दिशा देण्याचा हा निर्णायक क्षण ठरत आहे। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज।